राईट हँडर बॅटरच्या झोन मध्ये हा वाऱ्याचा वेग आहे आणि त्याच दिशेनं आता मैदानावरती इथे ते षटक सुरू होतंय. दूरवरच्या एंड कडून षटक क्रमांक पहिले घेऊन साहिल बाबर हा गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. मुळशी तालुक्यातील एक मानाची स्पर्धा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक सुंदर आयोजन नियोजनातून आपण म्हाळुंगे करंडकाचा थरार पाहतोय. पहिलाच बॉल या सामन्यातील मैदानावरती बराचसा पुढे टाकलेला चेंडू होता. ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केला. एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती नक्कीच प्राप्त होईल आणि मैदानावरती संघाचं खातं इथे उघडलं जात आहे. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेला देवीदास खानेकर ज्यानं जवळपास 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली होती तो देवीदास मैदानावरती आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस साहिलचा हा चेंडू नक्कीच इथे बॅटरनं सोडून दिलाय. थोडंसं नक्कीच मैदानावरती बॅटरचा फुटवर्क देखील पाहायला मिळाला होता आणि मैदानावरती आता इथे DRAची मागणी बॅटिंग टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. ऑनफिल्ड पंचांनी तर फेअर डिलिव्हरी केली परंतु आता मैदानावरती या निर्णयाला इथे चॅलेंज केलं जातंय बॅटिंग टीम कडून. जो DRS आहे त्याचा वापर इथे केला जातोय. पाहूया काय निर्णय तिसरे पंच आपल्यापर्यंत पोहोचवणार. देवीदास खानेकर थोडेसे ऑफ स्टंपला नक्कीच सफल होताना पाहायला मिळाले परंतु पहिले चेंडू थोडासा दूर आहे त्यांनी सोडून दिला आणि नक्कीच तिथे मैदानावरती या चेंडूचा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे पाठवलेला आहे. चेक केलं जातंय. ग्रामदैवत श्री महातोबा क्रिकेट क्लब भिंजवडी विरुद्ध धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अर्थात शंभूराजे क्रीडांगणावरती सुरू असणारा थरार आणि निश्चितच घरच्या मैदानावरती शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे हा संघ मैदानावरती आज खेळतोय. पडताळणी सुरू आहे. क्रिकलाइट स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि मैदानावरती नक्कीच 3 कॅमेराच्या साहाय्यानं या स्पर्धेचं प्रक्षेपण सुरू आहे. तिसरे पंच कळवत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय हा चांगला चेंडू असणार आहे. बॅटिंग टीमला आता या इनिंगसाठी रिव्ह्यू असणार आहे. डॉट बॉल मैदानावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक इथे पहिल्या क्रमांकाचं जे मार्गस्थ असताना साहिल बाबर मागच्या 1-2 सीझन पासून साहिलला आपण या संघामध्ये पाहतोय आणि तो निश्चितच संघाचा प्रमुख गोलंदाज आता म्हणून तो मैदानावरती काम पाहतोय. याही वेळेला सिंगल धाव येते. एकेरी धावेने धावफलक मैदानावरती पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. स्कोरकार्डवरती 2 धावा आहेत. म्हाळुंगे करंडकामधील चौथ्या दिवसामध्ये नक्कीच आपण पाहिलं पहिले जे लीग मॅचेसचे सामने होते ते सामने पार पडले आणि त्यानंतर आता बाद फेरीतील सामने नॉकआउटचे सामने प्री क्वार्टरची लढत मैदानावरती सुरू झालेली आहे. यावेळेसचा चेंडू उजव्या बराचसा बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न होता गणेशचा परंतु प्रचंड दूरवरती असणारा हा बॉल उजव्या बराचसा बाहेर. मुख्य पंच अजय यावेळेस सर कळवत आहेत इट्स अ वाईड बॉल आणि एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती नक्कीच मिळेल. इष्टांच्या पाठीमागे पहिलवान संकेत जांभूळकर यांना आपण पाहतोय. या संघातील प्रमुख फलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला निश्चितच आपण पाहतोय गणेशप्पा साखरे संघातील निश्चितच ते लीडर आहेत आणि एक चांगली टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये युवा खेळाडूंचा देखील तुम्हाला समावेश पाहायला मिळतो. मिडल एजचे देखील खेळाडू पाहायला मिळतात. अनुभवी खेळाडूंचा देखील समावेश आहे आणि नक्कीच एक चांगल्या पद्धतीने मैदानावरती या संघानं आता या स्पर्धेमध्ये देखील सुरेख खेळ साकारलेला आहे. धावफलकावरती 4 धावा आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. लगातारच्या 3 षटकारांसाठी विश्वनाथ भाऊ ससार यांच्या माध्यमातून प्राइज आहे आणि यावेळेस इथे मैदानावरती खराब क्षेत्ररक्षण होतंय. साधारण एफर्ट्स पाहायला मिळालेत आणि मैदानावरती बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. 4 धावेंसाठी हा खणखणी चौकार. सन्माननीय विश्वनाथ भाऊ ससार यांच्या माध्यमातून लगातारचे 3 चौकार किंवा लगातारचे 3 षटकार चांदे संघातील कुठल्याही फलंदाजाने खेळले तर त्यासाठी 500 रुपयांचे पारितोषिक निश्चितच असणार आहे. चौकार देवीदास उर्फ देवाच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. त्याचं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचा मोबदला मोजावा लागलाय. आपटलेला बॉल होता. शॉर्ट बॉलची वाटच पाहत होता देवा. ऑन साइडला मैदानावरती आडव्या बॅटनं चेंडू सरळ भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे देवीदास खानेकरचा ब्लास्ट षटकार. पहिलं षटक मैदानावरती कंप्लीट झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल पहिल्या 4 चेंडूवरती
धावफलकावरती केवळ 4 धावा होत्या, परंतु 5व्या चेंडूवरती झालेले मिसफील्ड, चौकाराला रन सुरू झाले आणि शेवटच्या बॉलवरती देवीदासला निश्चितच तिथे त्यानं प्रेडिक्ट केलं होतं गोलंदाजाला की शॉर्ट बॉलचा वापर होणार आहे, त्यामुळं बॉडी वेट बरंच बॅकफूटवरती डीप इंटू द क्रीज त्याने ट्रान्सफर केलं आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय आडव्या बॅटनं हॉरिझॉन्टल बॅट स्विंग पाहायला मिळाला आणि मैदानावरती एक अनोखा षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये मित्रांनो देवीदास खानेकर सामनावीर ठरला होता, परंतु त्याने सामनावीराचा पुरस्कार आपल्याच संघातील बड्डे बॉय आणि एक उत्कृष्ट फिल्डर म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो त्या ऋत्विकला त्याने तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार डेडिकेट केला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला टीमकडून आणि आपल्याकडून एक सुंदर गिफ्ट दिलं आणि ते गिफ्ट खऱ्या अर्थानं निश्चितच ते ऋत्विकच्या आठवणीत राहील असं सुंदर गिफ्ट निश्चितप्रमाणे होतं. षटक संपलेला आहे. पहिल्या क्रमांकाचा धावफलकावरती 14 धावा. महागड्या गोष्टी मित्रांनो तुम्ही विकत घ्या, ते आपल्या मित्रांना गिफ्ट करा, परंतु निश्चितच ते महागड्या गिफ्ट देखील काही दिवसानंतर विसरून जातील, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती अशा पद्धतीने जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुम्ही डेडिकेट करता ती अविस्मरणीय क्षण म्हणून खऱ्या अर्थानं कायम स्मरणात राहणार आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती यश मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यशचा पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळतात. खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष आहेत, प्रेक्षकांसाठी जवळपास 3 मोठ्या प्रेक्षक गॅलरीज तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांना खऱ्या अर्थानं भारतीय संघातील लिजेंड क्रिकेटपटूंची नावं निश्चितच दिलेली आहेत. एक मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय, श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ असं काहीसं तिथे नामोल्लेख तुम्हाला या व्यासपीठाचा जो पाहायला मिळतोय. आणि एक मानाची स्पर्धा म्हाळुंगे करंडकामधील एक बहारदार आयोजन नियोजनातून ही स्पर्धा संपन्न होते. मुळशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. दरम्यान रिव्हरचा प्रयत्न होता, फटका तर फसलाय. थर्ड मॅनला फिल्डर मैदानावरती टेकन, व्हेरी गुड कॅच. गरज नव्हती मैदानावरती या रिस्क घेणाऱ्या या फटक्याची, परंतु आता रिव्हरचा फटका तो अंगलट आलाय देवीदासच्या मैदानावरती. विकेट, फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज न्यू बॅटर आता मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. आले आक्रमण, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बिग 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 सिक्सर, 6 धावा. पहिल्याच बॉलवरती एक मोठं आक्रमण. लगातारच्या 3 षटकारांसाठी सौरभ खुटे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. एक षटकार तर आलाय. 21 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. अभ्यास नक्कीच आपण पाहतो मैदानावरती हातातून चेंडू निसटला यशच्या. पुण्याच्या गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 21 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 14च्या धावगतीनं नक्कीच धावा मैदानावरती बनल्या गेल्यात आणि याच धावगतीनं मोठं धावफलक आपण धावफलकावरती निश्चितच पाहू शकतो. दरम्यानचा चेंडू मैदानावरती हलक्या हाताने कट केलेला बॉल मैदानावरती थर्ड मॅनला क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न सुरेख आहेत. चेंडू अडवला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक धावत होते. एका क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवला, त्यानंतर दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडू कलेक्ट करून फेकला. 2 धावा नक्कीच संघासाठी रोखलेल्या आहेत. या 2 धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 23 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचा मार्गस्थ असताना पॉवर प्ले मध्ये यश गायकवाडची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. सातत्यानं आपण जर पाहिलं तर टीम मध्ये बॉलिंग ऑर्डर मध्ये चेंजेस असतील, बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंजेस असतील आणि बदल ही काळाची गरज. दरम्यान हा चेंडू हवेमध्ये आहे. यष्टनच्या पाठीमागे संकेत प्रयत्न तर सुरेख केले, परंतु यष्टन पासून
बरंचसं पुढे धावत येताना थोडासा दूरवरती राहिला चेंडू आणि त्यानंतर एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. जो फलंदाज घातक होता, विस्फोटक होता, त्या फलंदाज मैदानावरती देवीदास खानेकर. तर शॉट सिलेक्शन चुकलं. रिव्हरचा फटका मैदानावरती ट्राय केला, एक्झिक्यूट झाला नाही, थर्डमॅनला झेल टिपला. त्यामुळे नक्कीच जो टचमध्ये होता तो मैदानावरती खराब पद्धतीने बाद झाल्यानंतर संघाच्या डगआउटमध्ये थोडीशी हळहळ तर व्यक्त केलेली आहे. परंतु आता जबाबदारी असेल गणेश ढमाले आणि प्रमोद ससार यांच्या खांद्यावरती. ओ हो, हा चेंडू देखील मैदानावरती टप्पा पडल्यानंतर झपकन पाठीमागे निघून गेलाय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती 24 धावा आहेत. जांभेगावच्या मैदानावरती मित्रांनो प्रमोद ससार यांना आपण पाहिलं होतं. लांब लांब पल्ल्याचे षटकार खेळणारा हा खेळाडू आहे. अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत. आज त्याच रेकॉर्डची पुनरावृत्ती करावी लागेल. मैदानावरती नक्कीच सातत्यानं आपण जर पाहिलं तर चांदी संघातील बरेचसे खेळाडू हिंजवडी संघाच्या सोबत प्रॅक्टिस करताना, सराव करताना, हिंजवडी असेल, मान असेल या परिसरातील खेळाडू एकत्रितपणे सराव करतात. परंतु आज संघासाठी ते मैदानावरती उतरलेले आहेत. आपल्या गावासाठी ते मैदानावरती उतरलेत. एकमेकांचे चांगले मित्र आहेत. परंतु आता एकमेकांचे आमने सामने ते नक्कीच आपल्याला इथे दंड ठोपटताना पाहायला मिळतात. षटक मैदानावरती तिसरं घेऊन पुन्हा एकदा साहिल आपल्या एंड मैदानावरती पुन्हा एकदा तो षटक कंटिन्यू करणार आहे. पहिल्या षटकामध्ये साहिलनं 14 रन्स खर्च केला, विकेटलेस राहिला. ओव्हर नंबर 2 मध्ये 10 रन्स आल्या. परंतु एक महत्त्वपूर्ण विकेट देवीदास मैदानावरती बाद झाल्यानंतर अगदी तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोद ससार आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. प्रमोद नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी मजबूत आणि पॉवरफुल हिटिंग करणारे खेळाडू आहेत. मसल पॉवर मैदानावरती ते दाखवताना पाहायला मिळतात. मनगटाचा जोर त्यांचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. हो, यावेळेस प्रचंड वेगवान चेंडू होता. बुंद्यात टाकलेला बॉल, खोदून काढलेला हा चेंडू मिड ऑफला ट्रॅव्हल झाला. त्या चेंडूवरती सिंगल येते आणि एकेरी धावेनं संघाचा धावफलक आता मैदानामध्ये पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 25 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्पर्धेचं युट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्व कॅमेरामॅनचं देखील अतिशय उत्कृष्ट काम या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खेळाडू स्वतःला सिद्ध करतात आणि त्यांना प्रसिद्ध करण्याचं काम प्रामुख्याने युट्यूब लाईव्ह टीम, संपूर्ण कॅमेरामॅन असतील, लाईव्ह टेक्निशियन असतील, हे निश्चितच करत असतात. सिंगल धाव पुन्हा एकदा प्राप्त होते. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 26 धावा आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये साहिल बाबर या गोलंदाजाला नक्कीच आपण पाहतोय. सुरुवातीला निश्चितच साहिल एक षटक हाताळण्यासाठी यायचा, परंतु मैदानावरती त्याच्यावरती संघानं विश्वास दाखवला. त्याला 2 ओव्हरचा कोटा कंप्लीट करण्याची मुभा दिली जाते आणि मैदानावरती नक्कीच तो संघाचा प्रमुख गोलंदाज निश्चितच बनलेला आहे. चेंडू मैदानावरती ऑफसाईडच्या दिशेने खेळला गेलाय. पुन्हा एकदा एक सिंगल येते. लगातारच्या 3 चेंडूवरती 3 एकेरी धावा साहिलने मैदानावरती खर्च केल्यात. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये मित्रांनो षटकार चौकार आपल्याला प्रत्येक दुसऱ्या चेंडू नंतर किंवा तिसऱ्या चेंडू नंतर पाहायला मिळत होता. आता मैदानावरती साहिलनं लगातारचे 3 चेंडू एकेरी धावा आल्यात. एक रन येत आहेत, परंतु थोडासा प्रेशर वाढतो बॅट्समनवरती. लिमिटेड ओव्हर क्रिकेट आहे. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. समोरच्या दिशेनं लॉफ केला हा चेंडू. लॉंग ऑन मधून गणेशप्पा साखरी चेंडूवरती आलेत. सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी वेगवान आहे. केवळ एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होते. 4 चेंडूवरती 4 सिंगल. षटकार चौकार येत नाहीये आणि हळूहळू प्रेशर आता इथे फलंदाजावरती वाढत चाललाय. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या फ्लोनं रन्स बनलेले आहेत त्याच फ्लोनं मैदानावरती रन चालू ठेवणं गरजेचं होतं. परंतु साहिल बाबरनं कमबॅक केलं या षटकामध्ये. पहिल्या 4 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च केल्यात. हे 2 चेंडू निर्णायक असतील. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आलेत बॉलच्या मागे. याही वेळेला कलेक्शन जोरदार आहे. फेकी वेगवान आणि मैदानावरती 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावेने धावफलक 30 धावा. षटकाचा एक चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. मान्यवरांचं देखील आगमन आपण पाहतो इथे होताना पाहायला मिळतंय. साहिल बाबरनं कमालीची गोलंदाजी केली. शेवट इथे कशा पद्धतीने होणार या षटकाचा. प्रमोद ऑन स्ट्राईक आहेत. प्रयत्न तर होता इथे मोठा फटका, परंतु उजव्या स्टेच्या भरपूर बाहेर. मुख्य पंचांनी आपले हात जमीन लगत समांतर केलेत. कळवलंय हा चेंडू अवांतर असेल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 31 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन. प्रथमेश दादा चिवे आपण उपस्थित झालात. देवराज भाऊ पाडळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आउटसाइड आहे. शॉट थर्ड मॅनला फिल्डर. वा, सुंदर कमबॅक मैदानावरती आपण पाहतोय. एकही षटकार चौकार या मैदानावरती मित्रांनो. निश्चितच पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा शेवटचे 2 चेंडू खराब होते आणि मैदानावरती त्यानंतर आता इथे कमबॅक इज ग्रेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं.
साहिलनं 8 धावा निश्चितच या ओव्हरमध्ये खर्च केल्यात, परंतु षटकार चौकार आलेला नाहीये, ही फार महत्वाची बाब आहे. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावफलकावरती 32 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूंवरती कशा पद्धतीने फलंदाजी मैदानावरती होणार आणि काय टार्गेट सेट केलं जाईल हे पाहणं निर्णायक आहे. श्री मातोबा क्रिकेटला विंजवडी संघाकडून छोटीशी टीम मीटिंग तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती पाहायला मिळतोय. योजना आखल्या जात आहेत, युक्ती तिथे नक्कीच केली जाते आणि मैदानावरती चर्चा केल्यानंतर निश्चितच जबाबदारी सोपवली ती निलेश देशमुख यांच्या खांद्यावरती. ओव्हर नंबर 4 साठी निलेश देशमुख. कित्येकदा मित्रांनो निलेश देशमुखला आपण पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करताना पाहिले. आता मैदानावरती स्लॉगर डेथ ओव्हर मध्ये निलेश देशमुख बॉलिंग अटॅक मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 32 रन 32 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्यात. आज नक्कीच मित्रांनो मैदानावरती श्री मातोबा क्रिकेटला विंजवडी संघाने देखील प्रभावित केलेला आहे. खास करून पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिलवान संकेत जांभूळकर यांची फलंदाजी, रिव्हरचे खेळलेले ते सुंदर सुंदर स्ट्रोक आपण मैदानावरती पाहिले आणि आता मैदानावरती या सामन्यामध्ये देखील प्लेअर टू वॉच आउट इन दिस मॅच संकेत जांभूळकर असणार आहेत. धावफलकावरती 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निलेश देशमुख यांचा हा चेंडू शॉर्ट ऑन गुड लेन स्पॉट वरती बॉल पिच झालाय. नक्कीच मैदानावरती चांगल्या पद्धतीने या चेंडूवरती वेग देखील होता. एस्टॅनच्या पाठीमागे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावेल. डॉट बॉलनं सुरुवात मैदानावरती होताना पाहायला मिळते. धावफलकावरती 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट केलेला हा प्रहार आहे आणि क्षेत्ररक्षक मैदानावरती इथे मिस होत आहेत आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. हाच खनखनी चौकार. जवळपास मागचे 10 चेंडू झाले होते मित्रांनो, बाउंड्री आली नव्हती, परंतु आता तो बाउंड्रीचा दुष्काळ संपवलेला आहे. प्रमोद यांनी चौकार आलाय. दरम्यानचा हा चेंडू पंचांचा इशारा वाईड. धावफलकावरती 37 धावा आहेत. निलेश देशमुख यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. नक्कीच त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी उद्योजक धनराज भाऊ कांबळे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आकुटप्प्याचा बॉल होता पॉइंटच्या डोक्यावरतून मैदानावरती हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. एक सुंदर पद्धतीने खेळलेला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तुझ्यासाठी आले वनात बांधले, तुझ्यासाठी आले वनात घरच बांधा, तुझ्यासाठी. 41 धावा धावफलकावरती आहे. साहिल बाबरनं या अगोदरच्या ओव्हरमध्ये एकही बाउंड्री येऊ दिली नाही, फक्त 8 धावा खर्च केल्या. परंतु या षटकामध्ये निलेश देशमुख बॅक टू बॅक 2 चौकार खर्च करतायत. एक वाईड देखील आलाय. याही वेळेला मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले. थोडासा वाईडर टाकलेला बॉल मैदानावरती नक्की स्टँड अँड डिलिव्हर. प्रमोद ससार ऑन फायर. बिग सिक्सर. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहे. लगातार 2 चौकार, 1 षटकार, 1 वाईट बॉल. पहिला चेंडू निर्धाव जरूर आला, परंतु त्यानंतर षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. वाऱ्याचा वेग देखील त्याच दिशेने सुरू आहे आणि आता अतिरिक्त फिल्डर त्या बाजूला सेट केलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. हो हो हो, ही लेंथ ओके आहे आणि या लेंथ वरती निश्चितच मैदानावरती तुम्हाला विकेट प्राप्त होणार आहे. बॅटची टॉप आहे. ज्येष्ठांच्या पाठीमागे नक्कीच संकेत जांभूळकर झेल टिपतायत. विकेट येते. धक्का क्रमांक 2. प्रमोद बाद होत आहेत, परंतु मित्रांनो एक चांगली इनिंग, छोटा परंतु एक युजफुल कॅमिओ खेळून ते मैदानावरती बाद झालेत. 11 चेंडू 28 आणि नक्कीच इथे 12 चेंडू 28 धावांवरती प्रमोद मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळतात. नक्कीच मित्रांनो बक्षीस हे सुरूच असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी धनराज भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक विकेट तर निश्चितच मिळवलेला आहे. अजूनही संधी निलेश यांना नक्कीच असणार आहे. दोन फलंदाज बाद. धावफलकावरती 47 धावा आहेत. नवीन फलंदाज
विशाल विशाल मांडेकर सज्ज होत आहेत. शेवटचा चेंडू मैदानावरती नक्कीच्या षटकाचा जो आपण अचूक पाहिलाय, डॉट पाहिलाय. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 47 धावा ज्या मात्र मैदानामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अजूनही पहिल्या डावातील 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांमध्ये 47 धावा निश्चितच एक चांगला स्कोर मैदानावरती आहे. आणि उर्वरित 6 चेंडूंमध्ये काय टार्गेट सेट होणार हे पाहणं निर्णायक ठरेल. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मित्रांनो एका पाठोपाठ एक होणाऱ्या मुळशी तालुक्यातील मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो. आणि निश्चितच प्रत्येक स्पर्धेमध्ये आगळे वेगळे पारितोषिक असतात, आगळे वेगळे संकल्पना तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक स्पर्धेमध्ये निश्चितच मैदानं वेगळे असतात, खेळपट्टे वेगळे असतात, वेगळा अनुभव प्रत्येक खेळाडूंना इथे निश्चितच मिळतो. जे संघ स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचतात त्यांना बक्षीसरूपी प्रेम देखील मिळलं. त्यासोबतच आकर्षक चषक देखील असतात, वैयक्तिक पारितोषिक देखील असतात. जे संघ स्पर्धेच्या बाहेर पडतात परंतु निश्चितच प्रत्येक मैदानावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर एक वेगळा अनुभव घेऊन एक चांगली शिकवण घेऊन ते संघ निश्चितच आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. नो बॉल पण त्या ठिकाणी कळवत आहेत. नो प्लस 1 अशा 2 धावा. यावेळेचा चेंडू फुल टॉस होता, ऑन साइडला खेळला गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत यश, चेंडू अडवतात, फेकी येईल तो परत दुसरा धावेचा कॉल आहे आणि 2 धावा देखील मैदानामध्ये नक्कीच ते पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांसोबतच धावफलक आता 51 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये लगातारच्या 3 षटकारांसाठी विश्वनाथ भाऊ ससर यांच्या माध्यमातून मित्रांनो 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी फलंदाजासाठी असणार आहे. यावेळेस शफल झालेत, डिस्टन्स कव्हर होत नाहीये, उंची तर भरपूर आहे. एस्टनच्या पाठीमागे फाईन लेगला प्रणय होता, प्रयत्न केला, दूर राहिला चेंडू पासून. 2 रन पूर्ण, तिसऱ्या धावेचा कॉल. तिसरी धाव पूर्ण होणार का? कलेक्शन होत नाहीये, 3 रन पूर्ण. आणि या चेंडूवरती नक्कीच बहुतेक चान्स तर मिस झालाय परंतु धावा देखील खर्च होत आहेत. 54 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 54 रन, लॉस ऑफ 2. 54 धावा धावफलकावरती. 5वं षटक मैदानावरती सुरू असताना नक्कीच आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये महेश जांभूळकर गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतायत. अभ्यासा चेंडू ऑन साइडला खेळला गेला, पुढे डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लेगला चेंडू अडवला गेलाय. फेकी वेगवान आहे, 2 धावा रोखू शकणार नाहीत. 2 धावा येत आहेत, या 2 धाव्यांनी धावफलक पुढे जाते स्कोर कार्ड वरती. 56 धावा. सुरुवातीच्या पहिल्या षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये आपण चांगली फलंदाजी पाहिली. ओव्हर नंबर 3 मध्ये स्कोर कार्डला थोडासा ब्रेक लागला. ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा षटकार चौकार आले आणि आता 5व्या षटकामध्ये इथे खराब चेंडूने सुरुवात झाली. दरम्यान 6 चेंडू पुन्हा एकदा वाईड आहे. अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. लीगल डिलिव्हरी जर आपण पाहिल्या या षटकातील तर 3 चेंडू टाकले गेलेत, 10 धावा आल्यात आतापर्यंत. नो बॉल वरती देखील 1 धाव आली, त्यानंतर एक डबल, एक ट्रिपल, एक डबल, पुन्हा वाईड बॉल. 57 धावा धावफलकावरती. यावेळेसचा चेंडू टप्प्यात आलाय, ताकद वापरली. गणेश ढमालेचा ब्रँडेड हिट. चेंडू मैदानावरती ऑन साइडला जातोय, सरळ सीमा पार, लांबच लांब, खूप लांब. हा खणखणी षटकार. मनात माया डोळा निखारे, पाखाची औलाद तू. मोहित 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 2 फलंदाज बाद 63 धावा. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये गणेश ढमाले सुरुवातीपासूनच थोडंसं संत सावध खेळताना पाहायला मिळाले. सलामीसाठी आलेले फलंदाज आहेत. एका एंडनं त्यांनी आपली विकेट तर सेव्ह केली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ते वाट पाहत आहेत खराब चेंडूचे. डाव्या एष्टीच्या दूरवरतून चेंडू मिळाला, ज्या दिशेला आला त्याच दिशेला फटका खेळला. षटकार पुन्हा एकदा. यावेळेस बॅटच्या पुढे टाकलेला बॉल होता, इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, कव्हर्सला
क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय तिथे चेंडू पासून थोडस दूर आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल आणि मैदानावरती तिथे एक धाव मिळेल तर दुसऱ्या धावेसाठी फलंदाज मैदानावरती रन आउट होताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गणेश ढबाले नक्कीच आपल्याकडे स्ट्राईक ठेवून घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावातील शेवटचा बॉल होता. ऑन साइडला मैदानावरती नक्कीच हा चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल तर पूर्ण केले गेले आणि पुन्हा एकदा तिथे मैदानावरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड. धावेसाठी प्रचंड मोठी धाव, प्रचंड मोठी पळापळ. हो 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 अजूनही धावा मैदानावरती सुरू आहेत आणि एकूण मित्रांनो 4 धावा या चेंडूवरती आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळणार आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट झालेला आहे. धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय 68 धावा बनल्या गेल्यात. 69 धावेंचं आव्हान. 69 इज अ टार्गेट. बनल्या गेल्यात. 69 धावेंचं आव्हान आहे. तर यानंतर होणारा पुढील सामन्याचा देखील टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक लगेचच टॉस साठी यायचे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध एपी स्पोर्ट म्हाळुंगे या दोन संघांमध्ये पुढील मॅच असणार आहे. तर चला मित्रांनो कॅप्टन टॉस साठी या. एपी म्हाळुंगे टीम लगेचच टॉस साठी यायचे. चला एपी म्हाळुंगे संघाचे संघनायक टॉस साठी या मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सन्माननीय गोविंदप्पा खैरे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. चला एपी स्पोर्ट म्हाळुंगे संघाचे कॅप्टन या लगेचच टॉस साठी. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांच्या ठिकाणी प्रामुख्याने आगमन होते. सन्माननीय उद्योजक आणि क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे नेताजी भाऊ खैरे यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनापासून स्वागत. चला इंजवडी टीम फलंदाज पाठवायचे. उद्योजक सन्मान्य लोकेश भाऊ पाडाळे हे देखील या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत. दादांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. पुढील मॅच मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यजमान संघ दोन्ही यजमान संघ असणार आहेत. एपी स्पोर्ट म्हाळुंगे विरुद्ध म्हाळुंगे क्रिकेट क्लब. एकाच गावातील दोन संघांमध्ये पुढील मॅच आणि नॉकआउट जो सामना असणार आहे बाद फेरीतील सामना असणार आहे. त्यामुळे निश्चितच त्या सामन्यामध्ये अत्यंत चुरस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला चालू असणारा सामना मैदानावरती आपण पाहतोय शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघ. पहिल्या इनिंग मध्ये निश्चितच सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगला स्कोर. मिडल ओव्हर्स मध्ये देखील थोडासा रन्स दबला परंतु सेकंड लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हर मिळून दोन षटकांमध्ये चांगला स्कोर उभा केलाय. काहीशा क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका आणि त्यानंतर नक्कीच धावफलकानं उच्चांक गाठला. 68 धावा बनल्या गेल्यात. 69 धावेंचं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीर फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे मैदानावरती ओम हुलावळे. तर दुसऱ्या बाजूला पुणे महापौर केसरी पैलवान संकेत जांभूळकर ही जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे.
पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. विशाल बांडेकर मैदानावरती आपण पाहतोय. निश्चितच ॲज युजल ते आपल्याला पहिल्या ओव्हरसाठी पाहायला मिळणार आहेत. ते संघाचे प्रमुख खेळाडू आहेत, ते संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू, त्यामुळे नक्कीच सुरुवातीच्या षटकांची जबाबदारी ते आपल्या खांद्यावरती घेताना सातत्यानं पाहायला मिळत असतात. या महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील मित्रांनो आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये विशाल बांडेकर बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळणार आहेत. ऑन स्ट्राईक पैलवान संकेत जांभूळकर असतील, नॉन स्ट्राईक एंडला ओम मुलावळे. या दोन्ही खेळाडूंकडे मित्रांनो फार मोठी क्षमता आहे, या दोन्ही खेळाडूंकडे फार मोठी ताकद आहे. आता मैदानावरती 69 धावेंचं आव्हान कशा पद्धतीनं चेस होणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. पहिला संकेत जांभूळकर यांनी हा सामना नॉट आउट जर संघाला जिंकून दिला तर बोर पंचायत समितीचे असणारे सभापती सन्माननीय स्वप्नील भाऊ जाधव यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी निश्चितच असणार आहे. परंतु इथे मैदानावरती आपण पाहतोय निराशा इथे निश्चितच पाहायला मिळते मित्रांनो. बॅटच्या फुटी टाकलेला बॉल होता, पूर्णपणे बॅटवरती कनेक्ट झाला नाही आणि एस्टनच्या पाठीमागे झेल टिपला गेलाय. मोठी विकेट आली आहे. पहिलवान संकेत जांभूळकर नक्कीच प्रचंड अपेक्षा होत्या इंजवडी संघाला या सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून रन्स येतील, परंतु या नॉकआउट मॅच मध्ये संकेत मैदानावरती इथे निश्चितच स्वस्तामध्ये माघारी परतलेत. खातं न उघडता पहिलवान संकेत मैदानावरती बाद झालेले आहेत. तर लगातारच्या 3 विकेटसाठी मित्रांनो या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चांदे संघातील कुठल्याही गोलंदाजानं जर सलगचे 3 विकेट घेतले तर विश्वनाथ भाऊ ससार यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज मैदानावरती बाद होताना जे पाहायला मिळालेले आहेत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं सुरू असताना अगदीच इथे सुरुवातीला खातं न उघडता विकेट गेल्यानंतर प्रेशर थोडंसं फलंदाजावरती जरूर असेल, तो रिलीज करावा लागेल. ती क्षमता आदेश उलावळेकडे नक्कीच आहे. मैदानावरती एक हार्ड हिटर म्हणून, एक सिक्सर किंग म्हणून आदेशची ओळख आहे. सुरुवातीला आपण आदेश उलावळेला अगदी मिडल ऑर्डरमध्ये पाहायचो, 2-3 विकेट गेल्यानंतर ते बॅटिंगसाठी यायचे, परंतु सातत्यानं ते सरळमध्ये आहेत. त्यांच्या बॅटवरती चेंडू कनेक्ट होत आहेत. प्रमोट केलं जातंय, बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंज आहे आणि आता मैदानावरती हा चेंडू उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल पण या ठिकाणी कळवत आहेत. एक धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळेल जी वाईडची असणार आहे आणि या वाईडच्या धावेने संघाचा धावफलकाला इथे निश्चितच सुरुवात होते, प्रारंभ होतोय. आरंभ निश्चितच मैदानावरती झालाय. यावेळेस साकू टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती आहे, भरपूर सारा शॉर्ट बॉल, त्याच्यावरती एक सुंदर स्ट्रोक, मैदानावरती 4 धावा. पाच धावा धावफलकावरती आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. बिगेटचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक मैदानावरती तिथे चेंडूच्या मागे आलेत. 1 धाव मिळते, एका धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 6 धावा. 69 धावेंचा पाठलाग करण्यासाठी 5 षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये जर तुम्हाला 69 धावेंचा पाठलाग करायचा असेल तर पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 30 धावा बनवणं गरजेचं असेल. तो प्रयत्न आता मैदानावरती करावा लागेल. पहिल्या 5 चेंडूवरती 6 रन्स आलेत. ओव्हर नंबर 1 चा शेवटचा बॉल. ओ मुलावळे एका मोठ्या फटक्यानं या ओव्हरचा शेवट करणार का? फटका तर जोरदार होता, परंतु तिकडे जास्तीचं डिस्टन्स प्राप्त होत नाहीये. 1 बाउंड चेंडू फिल्डरच्या हातामध्ये गेलाय. एकेरी धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. षटक संपलेला आहे. पहिल्या क्रमांकाचा धावफलकावरती धावा आहेत त्या 7. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 धावा ज्या नक्कीच आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी 62 धावेंची आवश्यकता नक्कीच मैदानावरती असणार आहे. क्रिकेट हा खेळ निश्चितच मित्रांनो मेहनत, शिस्त आणि स्वप्नाचं प्रतीक आहे आणि आज त्या स्वप्नांचा पाठलाग करताना या खेळाडूंना आपण मैदानावरती पाहतोय.
प्रत्येक चौकारामागे तुम्हाला धडपड पाहायला मिळते, प्रत्येक पाठीमागे तुम्हाला तो प्रयत्न पाहायला मिळतो आणि प्रत्येक विकेट पाठीमागं निश्चितच मित्रांनो ती जिद्द तुम्हाला पाहायला मिळते. अच्छा मैदानावरती निश्चितच कहाणी उलगडणार आहे. एक सामना नाही तरी भावना आहे. दोन संघ एकमेकांचे आमने सामने भिडताना ही लढाई प्रतिष्ठेची देखील आहे. दोन्ही संघांकडे चांगल्या प्रकारचे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा या दोन्ही टीम मध्ये आहे. त्यामुळे निश्चितच अत्यंत चुरस तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. षटक संपलेला आहे. पहिल्या क्रमांकाचा धावफलकावरती 7 धावा. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती आपण पाहतोय सुरू झाले. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसऱ्या चेंडूवरती आदेश शुलावळे आपण पाहतोय इनफिल्डला बीट करत नक्कीच चेंडू मैदानावरती कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जो खेळला गेला. 2 फिल्डरने पाठलाग केला. चौकार येतोय. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक सुरेश भाऊ गोलांडे यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. यावेळेस फुलटॉस बॉल, पॉवरफुल फटका आदेश शुलावळेच्या बॅट मधून. एक आक्रमक प्रहार, षटकार. Exclusive. PFX. अहो काही सांगता नाही. अरे मग काय गड्या हो यो बसला हाय ना गनीम येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. 18 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स कमी आलेत परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये तर पहिल्या ओव्हरची भरपाई करायची आदेश शुलावळे. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने वा वॉटर स्ट्रोक. एक सुंदर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका मैदानावरती 2 फिल्डरची दरी भेदत हसते हसते कट जाय रस्ते चेंडू सरळ सीमा पार कव्हर्स मध्ये खेळलेला एक अफलातून चौकार. माझ्या पुढे नाही चालायची डाकणी गगडीचे वाल्याचं वाद कसं पप्पानी वाजतंय ग गगडीचे वाल्याचं वाद कसं पप्पानी वाजतंय ग. 22 धावा धावफलकावरती आहे. जी चर्चा सुरू होती पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 आता त्या निदान रेषेपर्यंत इथे नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न आहे इंजवडी संघाचा. आदेश शुलावळेचा पुन्हा एकदा एक आक्रमक पॉवरफुल सक्सेसफुल चौकार. 4 धावा. सव्वीस धावा धावफलकावरती आहे. पहिल्या षटकामध्ये कमी धावा संख्या परंतु आता मैदानावरती कमबॅक होतोय मित्रांनो. आदेश शुलावळे इज द मॅन. श्री महातोबा क्रिकेट बिंजवडी टीम कडून सुरेख फटकेबाजी. आणखीन एक यावेळेस जागेवरतून स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेटला एक लांब लचक षटकार. 6 धावा. दोन षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा आणि मॅच मध्ये कमबॅक केलं इंजवडी संघाने. 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. नक्कीच मित्रांनो आपण पाहतो एक दमदार आवाज तुमच्या सर्वांच्या कानावरती म्युझिकचा पडतोय आणि संपूर्ण म्युझिक ऑपरेटिंगचं काम स्पेशली आज खरं तर इन्व्हाइट केलेलं आहे डीजे बाबू. हे आपल्याला निश्चितच इथे मनोरंजन करतायत. डीजे बाबू गायकवाड यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप कौतुक आहे. 2 षटक संपलेले आहेत. धावफलकावरती 32 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. अगदी कमी वेळेमध्ये मिळतात ना डीजे बाबू यांनी इथे निश्चितच ते टायमिंग जुळून आणलेलं आहे. अगदी परफेक्ट टायमिंगला परफेक्ट सॉन्ग
ते प्ले करतायत आणि ज्यावेळेस मित्रांनो मैदानावरती आदेशनं षटकार खेळला त्यानंतर देखील एक सुंदर गाणं तुमच्या कानावरती पडलं तो रुबाब. तर रुबाब पाहिजे आणि निश्चितच मित्रांनो ते कर्तृत्व तुम्ही जर करत असाल तर हमखास तुमच्या चेहऱ्यावरती ते दिसणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरती निश्चितच तो रुबाब दिसणार आहे. 2 ओव्हर नंतर 32. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. आता मैदानावरती ओमला देखील तिकडे मैदानावरती त्या फटक्यांची गरज असणार आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा विशाल मांडेकर मैदानावरती सज्ज झालेले आहेत. प्री क्वार्टरची लढत क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी हा सामना नक्कीच मित्रांनो मस्ट विन असणार आहे. हा क्षणच खऱ्या अर्थानं कसोटी आहे. कोण उभा राहतो हे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व मैदानावरती मुळशी तालुक्यातून लक्ष या स्पर्धेवरती रोखून आहे. हे सर्वजण इथे पाहणार आहेत. धैर्य हवा आहे खेळाडूंकडे. आखो टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेला लॉब केलाय. वाईडिश लॉंगन मधून फिल्डर आलेत. एक धाव येते. एका धावेने धावफलक मैदानावरती आता पुढे जाते. संघाची धावा संख्या नक्कीच आपण पाहतो मैदानावरती 34 अंगावरती पोहोचते आहे. 16 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर नक्कीच इथे बनवायच्या असतील त्या 35 धावा. 16 चेंडू 35 ची गरज. मैदानावरती गोलंदाज पुन्हा एकदा विशाल जे सज्ज होताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये अगदीच कमी धावा संख्या मैदानावरती. पहिल्या ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर विशाल मांडेकर केवळ 7 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. परंतु ओव्हर दुसऱ्या षटकाच्या ओव्हरमध्ये निश्चितच आपण पाहतोय महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. अविनाश यांच्याकडून धावफलक 34 वरती पोहोचले. 14 बॉल मध्ये 34 धाव बनवल्या गेल्यात. 16 चेंडूंमध्ये 35 ची आवश्यकता. यावेळेचा चेंडू देखील मैदानावरती बॅटरच्या अगदी बॅटच्या जवळून एस्टॅनच्या पाठीमागे अवीकडे जातोय. मागच्या ओव्हरमध्ये नक्कीच आपण पाहतोय अवी महागडी ठरले तर या षटकामध्ये मला ते षटक कव्हर करायचंय. विशाल मांडेकरचा हा मानस आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल त्यानंतर एक डॉट बॉल. काहीसा प्रेशर आता मैदानावरती ओम वरती असेल. तो प्रेशर रिलीज करण्यासाठी एक मोठा फटका नक्कीच गरजेचा होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव मैदानावरती असेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा वैयक्तिक आदेश उलावल्याचं मित्रांनो तुम्ही जर पाहिलं संघाची धावसंख्या 35 आहे. त्यामध्ये 9 चेंडूंमध्ये 30 धावा या आदेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. ओमच्या बॅटमधून 3 रन आलेले आहेत. धावफलकावरती 35 धावा आहेत. 14 चेंडू 34 ची आवश्यकता. गोलंदाज विशाल मांडेकर राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा. ओव्हर पिचचा बॉल आणि यावेळेस वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक ये लगा चरण षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं प्रामुख्यानं आगमन होताना पाहायला मिळतंय. नक्कीच होते म्हाळुंगे नगरीचे असणारे जुने जाणते क्रिकेटपटू सातत्यानं क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणारे खंबीर व्यक्तिमत्व या स्पर्धेसाठी युट्यूब लाईव्ह सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. आदरणीय अरुण काका सुतार यांचं आगमन होत आहे. मुळशी तालुक्याचे बाहुबली निश्चितच आपण पाहतो शुभमदादा सुतार यांचे पिताश्री सन्माननीय अरुणजी सुतार उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. आदेश उलावल्याची बॅट भन्नाट टच मध्ये जणू वेगळाच स्पार्क आदेशच्या फलंदाजीमध्ये आपण पाहतोय आणि हा स्पार्क गरजेचा आहे. हो इथे मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच प्री डिटरमाइन नक्कीच आपण पाहतोय आदेशनं मैदानावरती शेवटचा बॉल होता त्यामुळे कुठल्या प्रकारे मोठा अटॅक केले नाहीये. फुलटॉस बॉल होता मित्रांनो तरी देखील फक्त चेंडूला दिशा दिली सिंगल घेतली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेत आहेत आदेश उलावळे. विश्वास स्वतःवरती दाखवलाय. स्वतःला ते बॅक करतायत. हो मी हे करू शकतो आणि निश्चितच मैदानावरती स्वतःला बॅक करणं देखील गरजेचं आहे. धावफलकावरती 42 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 27 धावेंची आवश्यकता आहे. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली परंतु पठ्ठ्यानं बहरनं सोडलं नाही आणि मैदानावरती आपण पाहतोय त्याच दृष्टीनं वाटचाल मैदानावरती आदेशची आहे. एक महत्वपूर्ण विकेट तर गेलाय परंतु एक हाती खिंड लढवताना 12 बॉल 27 ची गरज आहे. 42 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 13.5 ची धावगती. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 षटकार गरजेचे आहेत किंवा एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार मारले तर पूर्णपणे मॅच खुल्ली होताना पाहायला मिळेल श्री महातोबा क्रिकेटला भिंजवडी संघासाठी. 12 बॉल 27 ची आवश्यकता आहे. चालू असणारा सामना मित्रांनो नक्कीच इथे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत कोण जिंकेल या सामन्यामध्ये. अगदी निकेच इथे
घरच्या मैदानावरती खेळत असताना शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे हा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला निश्चितच श्री मातोबा क्रिकेट क्लब हिंजवडी हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. 12 बॉल 27 ची आवश्यकता. षटक मैदानावरती चौथ्या क्रमांकाचा हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर दाखल झालेला आहे. रोहित आलाय. पहिलाच बॉल फुलटॉस. आदेश उलावळे ऑन फायर. आणखीन एक बिग 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 सिक्सर. चरण पण सोडून पाहत नाही ग. तुझ्या चिकन्याला पुण्याला पण सोडून पाहत नाही ग. तिला तर झापक झुपक वाजत राहतंय ग. तिला तर झापक झुपक वाजत. षटकार पहिल्याच बॉल वरती आलाय. तालिमे नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलों आसमानों की. रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. आदेश उलावळे एक हाती खिंड लढवली मित्रांनो या पठ्ठ्यानं. 12 बॉल 43 धाव्यांची खेळी साकारली. 11 चेंडू 21 ची गरज. 48 धावा धावफलकावरती. हो यावेळेस थोडासा दूर वरतून ठेवलेला हा चेंडू मैदानावरती अगदी वाईड लाईनला पकडून बॉल हाताळलाय. डॉट चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. 48 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टूमच्या बराचसा दूर वरतून आदेशनं तिकडे मैदानावरती शपल चेंडू पिक करण्याचा प्रयत्न केला आणि आदेश सध्या मित्रांनो क्षेत्ररक्षण जर तुम्ही पाहिलं डीप कव्हर आहे. वाईडिश लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन मिड विकेट या क्षेत्रामध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण तैनात पाहायला मिळतात ऑन साईडला. पुन्हा एकदा बॅटच्या पुढे टाकलेला बॉल होता. 2 फिल्डर आहेत आणि आता मैदानावरती क्षेत्ररक्षण सुरेख होणार आहे. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलक 49 वरती पोहोचलंय. 9 चेंडू सामना जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज आहे. या षटकामधील अजून मित्रांनो 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आदेशचा थोडासा प्रेशर हलका करण्यासाठी पुढच्या 2 पैकी एक जरी षटकार ओमनं मारला तरी मॅच बऱ्यापैकी खुली होऊ शकते हिंजवडी टीम साठी. दुसऱ्या बाजूला रोहित ससारला प्रयत्न करायचा आहे ही पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी. पाहूया कुणाचे प्रयत्न इथे सफल होणार. कोण या बॅटल मध्ये बाजी मारणार. 9 चेंडू 20 ची गरज. एक मोठा फटका किंवा एक मोठी विकेट आणि यावेळेस बॅटच्या पुढे टाकलेला बॉल रीड केला, ओळखला आणि मैदानावरती ओमनं चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. मस्ट नीडेड बाउंड्री आणि तो षटकार आलाय. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. 14 धावेंची गरज. हा केवळ षटकार नाही तर ही घोषणा होती मित्रांनो ओमच्या माध्यमातून. मी परत आलोय नक्कीच मैदानावरती तो आपल्या अनोख्या अंदाजामध्ये. ओम इज बॅक. षटकार मैदानावरती आलाय. 55 धावा स्कोर कार्ड वरती. 8 बॉल 14 ची गरज. थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू टप्पा मागे खेचला. बॅटचा फ्लो लवकर गेला. स्लो रन होता. शरीराचा वेग चेंडूने घेतलाय. चेंडू मैदानावरती डॉट आलाय. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 7 चेंडू 14 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. 7 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण मैदानावरती आपण पाहतोय. इस्टर्नच्या पाठीमागून काहीशी बातचीत मैदानावरती तिकडे निश्चितच विशाल आणि रोहित यांच्यामध्ये पाहायला मिळते. कारण हा चेंडू या मॅचचा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती जर मोठा विकेट आला तर हिंजवडी संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळू शकतो किंवा अजून तिकडे निश्चितच मैदानावरती आणखी क्लोज होऊ शकतो. परंतु रोहितनं जर विकेट मिळवला तर या मॅच मध्ये ट्विस्ट देखील निर्माण होऊ शकतो. 7 बॉल 14 ची गरज. काय होणार या चेंडूवरती. निर्णायक चेंडू. आपटलेला बॉल होता. टप्पा मागे खेचला जरूर आणि इथे काहीशी विचारणा होती पंचांना परंतु मैदानावरती डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. निश्चितच इथे हा डॉट बॉल शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघाला अत्यंत गरजेचा होता. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 55. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी 14 धाव्यांची आवश्यकता आहे. अखेरचे 6 चेंडू 14 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये कुठला गोलंदाज मैदानावरती बॉलिंग साठी येणार हे निश्चितच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी निलेश मांडेकर आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतात. नक्कीच आपण जर पाहिलं तर या चांदे नगरीचे ते विद्यमान उपसरपंच आहेत आणि नक्कीच समाजकारणामध्ये त्यांनी या चांदे गावाला निश्चितच
विजयाच्या दिशेने त्यांनी किंवा मग विकसित करण्याचं काम त्यांनी निश्चितच केलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता मैदानावरती क्रिकेटच्या मैदानावरती 6 बॉल 14 धावा ते रोखतील का, संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार का, हे पाहणं देखील बरंचसं निर्णायक आहे. 6 चेंडू 14 वैयक्तिक मित्रांनो. आदेश उलावळे 14 चेंडू 44 धावांवरती खेळतायत. 6 बॉल 14 बनवायच्यात. 2 मोठे फटके पाहिजेत आदेशला या सामन्यामध्ये. एका फटक्याने 50 कंप्लीट होईल, दुसऱ्या फटक्याने मॅच आपल्या अंडर कंट्रोल येईल. ते 2 षटकार येणार का आदेशच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला समोर निलेश, अनुभव या खेळाडूकडे प्रचंड आहे. सातत्याने याच खेळपट्टीवरती अगदी दिवसातून 2 वेळा सकाळी आणि इव्हिनिंग मध्ये ते सातत्याने प्रॅक्टिस सेशन करत असतात. 6 बॉल 14 ची आवश्यकता. काय होणार या सामन्यामध्ये, उत्कंठा तर शिगेला पोहोचले. सर्व प्रेक्षक वर्ग निश्चितच आपण पाहतो, आतुरतेने वाट पाहतो या सामन्याच्या रिझल्टची. 6 बॉल 14 ची आवश्यकता. पहिलाच बॉल बॅटच्या पुढे, जागेवरतूनच परत एकदा स्टँड अँड डिलिव्हर. टाळ्यांचा होतोय गजर मित्रांनो. वैयक्तिक 15 चेंडू आणि 50 धावांची एक नॉट आउट इनिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आदेश शिवलावळे इज द मॅन. श्री मातोबा क्रिकेट क्लब हिंजवडी संघाचा द ग्रेट फिनिशर, द सिक्सर किंग आदेश शिवलावळे. 15 चेंडू 50 धावांची खेळी साकारली आहे, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. जास्तीचं मोठं सेलिब्रेशन आदेशने केलेलं नाहीये, फक्त एकदा बॅट वरती केली. 5 चेंडू 8 ची गरज. निलेश यावेळेचा चेंडू बुंद्यात टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर. चेंडू मैदानावरती DOT डॉट. पहिल्या बॉलवरती षटकार, परंतु पुढचा चेंडू मैदानावरती मित्रांनो निर्धावालाय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरतून ओमने देखील सांगितलं काही हरकत नाही, एक चेंडू डॉट येऊ दे, तुझ्याकडे ती क्षमता आहे, तू हे करू शकतो. ओ हो पुलरलीनचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस झाले तिथे आदेश उलावळे आणि त्यानंतर या चेंडूवरती प्राप्त होईल ते एक सिंगल. 62 धावा धावफलकावरती आहे. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 7 धावेंची गरज. आदेश उलावळेने त्याचं काम पार पाडले. आता मैदानावरती ओम हुलावळेला एक षटकार मारायचा या षटकामध्ये. तर निलेश मांडेकर मैदानावरती आपण पाहतोय या सामन्यामध्ये सांदे संघाला जिंकून देण्यासाठी निलेश मांडेकरला 2 चांगले चेंडू किंवा मग एखादा विकेट मिळवायचा आहे. पाहूया काय होणार. 3 बॉल 7 ची आवश्यकता. मॅच मैदानावरती हाय व्होल्टेज आहे. यावेळेस बुंद्यात टाकलेला चेंडू होता मैदानावरती. बॅक टू द बॉल, रनआउटचा चान्स. ओ हो बाल बचावलेला आहे. सिंगल येते. धावफलकावरती 63 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. मित्रांनो सामना जर आवडला असेल तर एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या वाजूयात. महाळुंगे करंडकामध्ये आपण पाहतोय दिवस क्रमांक 4 प्री क्वार्टरची मॅच. सामना आलाय 2 चेंडू आणि 6 वरती. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होणार आहे याची नोंद घ्या. 63 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यात 2 बॉल 6. एक मोठा विकेट किंवा एक मोठा विकेट या सामन्यामध्ये नक्कीच ट्विस्ट निर्माण करू शकतो किंवा षटकार या सामन्यामध्ये होऊ त्याचं नव्हतं. यावेळेस चेंडू उसळी घेणारा बॉल होता स्टँडच्या मागे. हो कॅच ड्रॉप झालाय. 1 धाव या चेंडूवरती मैदानामध्ये प्राप्त होते. शेवटचा 1 चेंडू 5 धावेंची गरज. षटकार मारून जर सामना जिंकवला तर या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. अरुण तात्या सुतार यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 1 चेंडू 5 धावेंची आवश्यकता. ओमनं जर या चेंडूवरती षटकार खेळला तर 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. निलेश मांडेकर यांनी हा चेंडू डॉट टाकला किंवा विकेट घेतला तर 500 रुपयांचं बक्षीस सौरभ शेटकुटे यांच्या वतीनं आहे. दोन्ही बाजूला बक्षीस आहेत मित्रांनो. 1 चेंडू 5. श्वास रोखून धरा. मैदानावरती हा सामना हाय व्होल्टेज झालाय. अखेरचा 1 चेंडू 5. काय मॅच मैदानावरती रंगले. दोन्ही संघ इथे निश्चितच मैदानावरती जबरदस्त लढाई लढतात. नक्कीच टाय जर सामना झाला तर सुपर ओव्हर असेल याची नोंद घ्या. नॉकआउटचा सामना आहे. 64 धावा धावफलकावरती 1 चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. हिंजवडी संघातील समर्थकांना वाटेल एखादा षटकार येऊ द्या. चांदे संघातील समर्थकांना वाटेल मैदानावरती एखादा डॉट बॉल किंवा विकेट येऊ द्या. तर काही प्रेक्षकांना असंही वाटत असेल की मैदानावरती या म्हाळुंगे करंडकामध्ये एखादी सुपर ओव्हर आपण पाहूया काय होणार मित्रांनो. 1 चेंडू 5. दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 5 धावा. गोलंदाज निलेश मांडेकर, फलंदाज ओम हुलावळे. यावेळेचा चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
झेल तर इथे मिस झालाय, परंतु चेंडू अडवला हे महत्वाचं मित्रांनो. आणि तिथे प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. आणि या सोबतच या सामन्यामध्ये या अटीतटीच्या लढतीमध्ये बाजी मारलेली आहे शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड टीम. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. ओमने देखील शेवटच्या बॉलवरती चांगला बिगेट खेळला, परंतु श्रीमारेची जल्लगत क्षेत्ररक्षकाने तिकडे चेंडू सुरेख पद्धतीने स्टॉप केला आणि मैदानावरती 2 धावा आल्यात. सन्माननीय सुनील मामा मारणे यांच्या माध्यमातून चांदे संघासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. काय मॅच मैदानावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाली. चला दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड्स करा आणि त्यानंतर आपण मैदानाच्या बाहेर यायचे याची नोंद घ्या. इंजवडी संघ असेल, चांदे संघ, दोन्ही संघ एकमेकांचे मित्र संघ आहेत. तर नक्कीच चांदे संघ इंजवडी टीम कडे शेक हँड साठी जातोय. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करायचे आहेत. काय मॅच मैदानावरती पाहायला मिळाली. अटीतटीची लढत आणि निश्चितच 2 मित्र संघांमध्ये अखेर इथे बाजी मारली आहे मित्रांनो. मैदानावरती शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे या संघानं. हार्दिक अभिनंदन. या सामन्यामध्ये सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. 12 चेंडू आणि 28 धावेंची खेळी करणारे प्रमोद ससाल ठरतायत या सामन्याचे हिरो. परंतु दुसऱ्या बाजूला काय जबरदस्त टक्कर दिली मित्रांनो आदेश विलावळेनं. 18 चेंडू 52. शेवटचा बॉल तिकडे मैदानावरती फिल्डिंग झाल्यानंतर प्रचंड निराशा जरूर फलंदाजाच्या चेहऱ्यावरती होती, परंतु एक जबरदस्त लढाई, जबरदस्त मॅच मैदानावरती पाहायला मिळाली. चला पुढील मॅच आपण लगेच मैदानावरती सुरू करूयात. सामन्याचा टॉस झालेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये एपी म्हाळुंगे विरुद्ध म्हाळुंगे क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये सामना आहे. तर चला म्हाळुंगे संघ फिल्डिंग लावून घ्यायचे.